नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय राजेंद्र भोसले यांची वणवा ही कादंबरी आणि आज भाग 11वा. अण्णांनी वसंताला दारूबद्दल विचारणं सोडूनच दिलं. वडिलांचाच विरोध निघून गेला, त्यामुळे वसंताला आता मोकळी वाट मिळाली. एकदम सालस, स्वभावानं गरीब आणि सज्जन माणूस इतका कसा बिघडला याची चर्चा गाववाले करायला लागले. अण्णाला सगळे बोलायला लागले. अण्णांच्या हे शब्द जिव्हारी लागायचे, पण करणार काय? त्यांचाही नाईलाज होता. आपलंच कर्तृत्व कमी पडल्यावर आपलं कोण ऐकणार या भावनेनं ते सुद्धा या बदनामीकडे दुर्लक्ष करायला लागले. हळूहळू शेतीच्या कामातनं लक्ष काढून घ्यायला लागले. गड्या आपला विठ्ठल भला असं मानून अधिकाधिक देवदेव करायला लागले. अध्यात्मातनं मनशांतीचा मार्ग शोधायला लागले. लोचनाच्या मनाची मात्र अवस्था वाईट झाली. मुलाला कसं समजावून सांगावं हे तिला कळेना. तिने मुक्तामार्फत सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आलं नाही. तो मुक्ताला नशेत एखादा झपाटाही मारायला लागला. मुक्ता गप्प बसली तर ठीक, नाहीतर प्रत्येक शब्दागणिक तिला दणके मिळायला लागले. कधी हात न उगारणारा नवरा असं मारायला लागल्यावर मुक्ताला वाईट वाटायला लागलं. दारूच्या व्यसनामुळे वसंताच्या अंगात राक्षस थैमान घालायचा. धरणग्रस्तांच्या आलेल्या पैशाची वाट लावल्यानं शेतातलं धान्य आणि भाजीपाला विक्रीचा जवळजवळ सगळा पैसा वसंता दारूत खर्चायला लागला. पैसा कसा येतो आणि कसा जातो हे त्याला कळेना. सकाळीही तो यथेच्छ दारू प्यायला लागला आणि निवांत घरी पाडायला लागला. इकडे पिकांची, जनावरांची हेळसांड व्हायला लागली. वसंताच्या काम न करण्याच्या प्रवृत्तीमुळे गडी लोक कामचुकारपणा करायला लागले. त्यांचे पगारही वेळेवर होईनासे झाले. काही चांगली गडी काम सोडून निघून गेले. लोचना आणि मुक्ता दोघीच काय करतील ते काम. याचा फटका उत्पन्नावर बसायला लागला. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी शेतीची अवस्था झाली. विहीर, बोर आणि मोटारीची देखभाल वेळच्या वेळी होत नसल्यानं त्या 15-15 दिवस बंद पडायला लागल्या. घरातला आधारस्तंभ किडल्यावर घराची आणि शेताची काय अवस्था होते हे चांगलं उदाहरण गावकऱ्यांना चर्चेसाठी मिळायला लागलं. पण ही चर्चा वसंताच्या गावीही नव्हती. तो आपल्याच धुंदीत वावरायचा. कोण मायचा लाल मला पैसा देतो आणि जगात कोण साजूक आहे, असे गुरुमीचे शब्द त्याच्या तोंडून नशेमध्ये बाहेर पडायचे. हळूहळू तो गावात बेवडा म्हणून ओळखला जायला लागला. आडदांड, कोणाचीही पर्वा न करणारा, आपल्याच तंद्रीत वावरणारा, उर्मट आणि आक्रमक म्हणून लोक वसंताला ओळखायला लागले. देवाचा दानव कसा काय झाला याचं काहींना आश्चर्य वाटलं, काहींना वाईटही वाटलं. पण वसंता कोणाचंही ऐकत नाही असं समजल्यावर त्याच्या वाटेला जायचं कोणाचं धाडस होत नसे. त्याच्याशी बोलणं प्रत्येक जण टाळायला लागलं. काही जण म्हणायचे, पुराणात वाल्याचा वाल्मिकी झाल्याचं ऐकलं होतं, पण वसंता मात्र वाल्मिकीचा वाल्या झाला. वसंताचं हे बदललेलं रूप बघून त्याच्या सासूसासऱ्यांना मुक्ताची काळजी वाटायला लागली. पण जावई बापूंना सांगणार कोण? आणि त्यांना सांगायचा आपला काय हक्क आहे असं त्यांना वाटायचं. आपण काही सांगितलं आणि जावई बापू आपल्याला काही बोलले तर, अशी भीतीसुद्धा त्यांना वाटायची. जावयाचं पिणं कमी करण्यासाठी ते अनेक उपाय अण्णांना सांगायचे, पण वसंता ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचा. असला उपाय करायला काय मला दारोडा समजला काय? माझ्यावर कंट्रोल आहे, मी मनात आणलं ना आत्तापासून सोडली, असं सकाळी म्हणणार आणि संध्याकाळी लेझीम खेळत घरी येणार. एक तर पिल्याशिवाय जमत नव्हतं आणि कोणी त्याला दारुडा म्हटलं तर ते सहन होत नव्हतं. अशी वसंताची विचित्र अवस्था झाली होती. अलीकडे तर तो पहाटे पहाटे जाऊन दारूवाल्यांची घरं ठोठावायला लागला. दररोज पैसे देण्याची कटकट नको म्हणून खातच लावून टाकलं. सकाळी सूर्यनारायणाच्या दर्शनाआधी त्याचे किमान 2 ग्लास व्हायचे, नंतर आंघोळ, पुन्हा गुत्त्याकडे फेरी, किमान 2 ग्लास. दिवसभर अशी तास 2 तासाला त्याची दारूगुत्त्याला भेट होत होती. असे बरेच दिवस गेले. चेहरा सुजलेला, कपाळावर एखादी जखम आणि अंगावर मळकट कपडे, यामुळे गावातल्या कुत्र्यांनीही त्याच्यावर भुंकणं सोडून दिलेलं होतं. त्याला बघून कुत्री पळून जायला लागली.
लोक लांबूनच वसंताला बघितल्यावर दारुडा वसंत आला असं म्हणून रस्ता बदलायचे, कारण वसंत कामाच्या माणसांना थांबून गप्पा मारण्यात तासनतास घालवायचा, शिवाय त्यांच्याकडे पैसे मागायचा, गळ्यात पडून रडायचा. अस्सल दारुड्याचे सगळे गुण वसंतानं उचलले होते. गुत्ते मालकाकडची पद संपल्यावर त्याला उधारी मिळेनाशी व्हायची. मग तो मित्रमंडळींना पैसे मागायचा. बऱ्याच मित्रांनी त्याची साथसंगत सोडली होती, तेही असेच कंगाल झाले होते, त्यामुळे त्यांच्याकडेही पैसा नसायचा. उद्या देतो असं म्हणून कोणाला तरी पैसे मागायचा, पण पैसे देण्यासाठी त्याचा उद्या कधीही उजाडत नसे. हातचा पोरगा असा वाया जात असल्याचं बघून लोचनाचा जीव तिळतिळ तुटायचा. कधीकधी ती त्याला दारूपासनं परावृत्त करण्याचा प्रयत्न करायची, त्याच्या पोटात शिरून विचारायची, अरे वसंत असं का वागतोय बाळा तू? अरे तू किती चांगला म्हणून गाव तुला ओळखत होतं, आणि आता तुझ्या नावाची तू होती. अरे आम्हा म्हातारीला तोंड दाखवायला जागा नाही राहिली रे. सोड बाबा ही दारू आणि वाक्य पाहिल्यावाने. यावर वसंताचं ठरलेलं उत्तर, वंचा भाड खाऊ, तुला काय म्हणलं सांग? मी घेतो बघून त्याच्याकडं. अरे मी कमावतो, मी घालवतो, कोण का देऊन घेऊन दमलंय वय? तू नका त्यांच्याकडे लक्ष देऊ. लोक काय दोन्ही बाजूने ढोल बडवत असतात, कधी कोणाला चांगलं मानतात होय ते. तू त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. वसंताच्या अशा उत्तरानं नाराज होत लोचना म्हणायची, म्हणजे सगळं तुझंच खरं? सगळं गाव येडं आणि तू एकटा शहाणा आहे वय? वार वा माझ्या लेकरा. अरे दारूमुळं किती नुकसानी होती माहीत नाही वय तुला? अरे गावातले कितीतरी लोक यात गेल्यात. तू त्यांच्या वळणावर गेल्यावर आम्हा दोघाला कसं वाटेल सांग बरं? तूच विचार कर बाबा. अरे चांगलं नाही आहे. कसलं चांगलं चाललं होतं, शेती फुलायला लागली होती, आणि ही अवदासा तुला कशी काय रे आठवली? हे बघ आहे, ओगा किरकिर करत जाऊ न ग, मी आत्तापासनं सोडतो. शेवटी तो असं उत्तर द्यायचा. लोचनाला या उत्तरानं समाधान वाटायचं. वसंता 1-2 दिवस दारू सोडायचा, पण तिसऱ्या किंवा जास्तीत जास्त चौथ्या दिवशी तो पुन्हा डुलत डुलत घरी यायचा. लोचनानं अनेक वेळा सांगून बघितलं. तिने गावातल्या देवांना, देवऋषींना विचारलं, अनेक नवस उपास तापास केले, पण वसंताच्या वर्तणुकीत सुई इतकाही फरक पडला नाही. एकदा वसंताचे सासरे घरी आले आणि अण्णांना भीतभीत म्हणाले, अण्णा एक विचारू का? अहो विचारा की पाहुणं. दारू सोडवणारा माणूस आमच्या गावात आलाय, म्हणलं तुम्ही जावाई बापूनं घेऊन. हे बघा पाहुणं, आम्ही त्याच्या पुढं गुडघं टेकलंय, आमचं तो काय बी ऐकत नाही. अहो पण माझं काळीच दिलंय, माझी पोरगी दिली तुमच्याकडं, आणि हे असं वागायला लागलं तर माझ्या लेकराचं वाटोळं होईल की. अंगद मुसमुसून रडायला लागला. हे बघा पाहुणं, आम्ही काय त्याला पी असं म्हणत नाही. तुमच्या पोरीची तुम्हासनी काळजी आहे तशी आमच्या पोराची बी आम्हाला काळजी आहेच की. आम्हाला कुठं त्यांनी प्यावंसं वाटते. मी आता सांगून थकलो. तिची आई सांगते, पण आता सांगायची बी मर्यादा असते का नाही? उगं पिऊन आमच्या अंगावर आला म्हणजे आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहायची. त्याच्या कलेनं, त्याच्या गोडीनं घेतलेलं बरं असते. कोणत्या बी गोष्टीला मर्यादा असते नाही का? मर्यादा असते म्हणून तर म्हणलं. अजून बी जावई बापू मर्यादेच्या बाहेर गेलेले नाहीत. तो माणूस आलाय, त्यानं चांगल्या अट्टल दारुड्यांच्या दारू सोडवल्यात. 40 वर्ष पेत असलेली चांगली झाली ती. जावई बापूची काय सहज सुटन. अहो परत्यो ऐकतच नाही तर. नाही अण्णा असं हारू नका. आपल्या म्हाताऱ्या माणसाचं काम सांगायचं असतंय. आपला अपमान झाला तरी आपण सहन करायचा असतोय. अहो आपल्या लेकरावाच्या भल्यासाठी करतोय ना आपण हे सगळं. मग फक्त एकदा सांगून बघा अण्णा, मग माझं आणि माझ्या पोरीचं नशीब. नाही म्हणू नका अण्णा. आमच्या जावाई सासऱ्याच्या नात्याचं वेगळं पडतंय हो. तुम्ही बाप आहे त्या पोराचं, निदान माझ्या पोरीकडे बघून तरी सांगा. असं म्हणून अंगद पुन्हा रडायला लागला. ठीक आहे असं रडू नका. एवढं सांगतायस आता बोलतो मी. बरं हे शेवटचं. ठीक आहे शेवटचं म्हणा. संध्याकाळी दोघेही वसंताची वाट बघायला लागले. वसंता घरी आला. त्याने हसून सासऱ्याचं स्वागत केलं. दोघांनीही त्याच्याकडे रोखून बघितलं. तो न पिल्यासारखा वाटत होता. सासऱ्याला बघताच म्हणाला, कधी आला मामा? हे काय दुपारनं चालू आहे. मग आज मुक्कामाला थांबा, तालुक्याला जाऊन मटण आणतो. अरे राहू दे
तुला निस्त्या निमित्तच पाहिजे. हे मटण खायसाठी नाही आले, त्यांचं दुसरंच काम आहे. माझ्याकडं कसलं काम काढलं तुम्ही? सांगावं फावणं, सोक्षमोक्ष होऊन द्या एकदाचा. नाही अण्णा, तुम्ही सांगा काय आहे, तुम्ही सांगितलेलं बरं असते. अहो सांगा की. बरं राहू द्या, थांबा मीच सांगतो. असं म्हणून अण्णा गंभीर झाले आणि वसंताला कापऱ्या आवाजात म्हणाले, वसंता एक बोलू का? बोला की अण्णा, मी ऐकतोय की. सगळं ठीक आहे ना? हे बघ, यांच्या गावात एक दारू सोडवणारा माणूस आलाय म्हणे, उद्या जाऊन ये की. काय बोलताय अण्णा? मी काय दारुडा आहे वे? चेष्टा करताय माझी? इवाई इवाई. वसंता हसायलाच लागला. अरे तसं नाही, पाहुणं म्हणते आता जाऊन ये की एकडाव. हे काहीतरी काढताय तुम्ही अण्णा. असं म्हणून वसंता उठून जायला लागला. वसंतराव काय बी नाही ते. हे बघा, ते औषध देतात, फक्त 4 दिवस खायचं उपाशी पोटी. मामा कशाला उगं पैसा घालवताय? अहो म्या कुठं जास्ती पितोय? तुम्हाला कोणीतरी माझ्याबद्दल एकाचं 2 करून सांगितलंय. नाही हो नाही, एकदा बघा तरी की. बघाय काय गेलं म्हणतो मी. बघाय पैसे बिसं काय घेत नाही तो, औषध बी फुकट देतोय. त्यांनी लय दारुड्यासनी. असं म्हणताना अंगद अडखळला. म्हणजे तुम्ही मला दारुडा समजताय तर? आता कसं बोलावं हा प्रश्न अंगदला पडला. तोंडाचा चंबू करून तो एकदा वसंताकडे आणि एकदा अण्णांकडे बघत राहिला. अण्णांनी खाली मान घातली आणि म्हणाले, बघा बाबा तुम्ही जा वै सासरं, म्या निघालो बाहेर. असं म्हणून अण्णा पायात वाहणा घालून मंदिराकडे निघाले सुद्धा. अंगद मात्र जागचा हल्ला नाही. कसंही करून वसंताला दारू सोडायचं औषध द्यायचंच अशी त्याची तीव्र इच्छा होती. अण्णा गेलेले बघताच मुक्ता बाहेर आली आणि म्हणाली, बाबा म्हणते आता जाऊन या की, 4 दिवस तर औषध घ्यायचं आहे. अगं तुला काय कळतं आहे का नाही? काय तुझ्या बापासमोर माझी आबरू खाती होय तू? तूच सांगितलं असशील मग आम्हाला एकाचं 2 करून. म्या कशाला सांगाय पाहिजे? सगळं गाव बघतंय की तुम्ही पिऊन येता जाता. असल्या गोष्टी लपून राहतात वय थोड्या. 4 गावात बोबाटा झालाय तुम्ही पिताय ते, आणि दुसऱ्याला कशा पाहिजे दोष देताय? मग ते तोंड बंद कर, नाही तर फोडून काढल. लय बोलायला लागली चुरू चुरू. काय वडील आले म्हणून आधार वाटला काय तुला? असं म्हणून तो तिला मारण्यासाठी उठला, पण समोर सासरेबुवा डोळे रोखून बघत असल्याचं बघून सावध होऊन बसला आणि अंगदला म्हणाला, हे बघा मामा, मी तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, मी आजपासून दारू सोडली. मला काय ते औषधवाल्याकडे यायचं नाही. दारू सोडायची काय लय अवघड नाही हो, खरं सांगतोय तुमच्या गळ्याची शपथ. माझ्या गळ्याची कशाला घेताय? मग घेऊ तरी कोणाच्या सांगा ना. ठीक आहे, तुमच्या लेकीची घेतो. नाही माझी बी नका घेऊ. तुमचा काय भरोसा आहे हो? मग कोणाची घेऊ ते तरी सांगा की, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. घ्या तुमच्या लेकराची शपथ घ्या. ही घ्या लेकराची शपथ. मुक्तानं बाळूला त्याच्या समोर उभं केलं. सुरुवातीला वसंताला त्याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायचं धाडसच झालं नाही. त्याला ही बाब शर्मेची वाटली. तो संतापानं म्हणाला, मामा सगळं गाव पितोय, त्याचं काय नाही, आणि म्या थोडी घेतली तर 4 गावात बाबरावय. हिनं कारण मलाच दाबताय वय. हे घेतो शपथ, भेतो काय, एकदाची तुमची विच्छता पुरी होऊ द्या. असं म्हणून त्याने बाळूच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, माझ्या लेकराची शपथ घेऊन सांगतो, आजपासून दारूचा थेंब बी घेणार नाही. ही शपथसुद्धा 2 दिवस पाळली गेली. 3ऱ्याच दिवशी वसंतानं पिणं चालू केलं. निर्लज्जपणा आता त्याचा स्थायी भाव झाला होता. इकडे शेताची अधोगती झाल्यानं कमावलेली जमीन गहाण ठेवायची पाळी यायला लागली. मिळालेल्या पैशात कसाबसा प्रपंच चालू लागला. परिस्थिती पूर्वीची राहिली नव्हती. शेतातले गडी काम सोडून गेले होते. बैल बारदाना मोडकळीला आला होता. विहिरीतली मोटार बंद पडली होती. ट्रॅक्टर धूळ खात पडून होता. जमिनी गहाण पडल्या होत्या. पण देवाला फसवायचं कसं? काहीही करून नवस फेडणं गरजेचं होतं. वसंताच्या मागे लागून तिने आणखीन काही शेती गहाण टाकून देवदर्शन उरकण्याचं ठरवलं. 4 देवतांना मंगळवार, शुक्रवार, गुरुवार गाठून बोकडं कापली गेली. अण्णांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. आता अण्णांचंही वय झालेलं होतं. ते खंगून खंगून शेवटी अंथरुणाला खिळले. आपल्या घराची अशी अधोगती त्यांना सहन होत नव्हती. ते खचत चालले होते. एक दिवशी त्यांचं उठणं बसणं बंद झालं. बंद खोलीत अंथरुणात त्यांचे दैनंदिन विधी व्हायला लागले आणि याच पडझडीत शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. लोचनाला वैधव्य आलं. अण्णांच्या जाण्यानं ती दुःखात बुडाली.
वसंताचं असं वागणं आणि अण्णांचं जाणं यामुळे लोचना खचली. पहिल्याप्रमाणे उठणं बसणं होईना. कोणत्याही कामात जो उल्हास राहीना. आयुष्याला निराशेची काजळी चढली. आपल्या नातवांना सांभाळत ती कसाबसा आला दिवस पुढे ढकलायला लागली. वसंताच्या कुटुंब विस्तारामुळे सर्वांच्याच खाण्यापिण्याची हेळसांड व्हायला लागली. वसंताच्या पिण्यात मात्र काहीही फरक पडत नव्हता. घरात तर पोराबाळांना 4 घास भरवणं गरजेचं होतं. गहाण टाकलेल्या जमिनी सावकाराच्या घशात केव्हाच गेल्या होत्या. लोचनाला छोटी मोठी कामं करणं भाग पडायला लागलं. दुसऱ्याच्या शेतात खुरपणी, शेंगा वेचणं, काढणी, मोडणी ही कामं तिने हळूहळू स्वीकारली. आलेल्या 4 पैशात ती कसाबसा संसार भागवायला लागली. अण्णांच्या जाण्याला 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच लोचनाही त्या मार्गाला लागली. दम्याचा विकार बाळवला. दवाखान्यासाठी पुरेसा पैसा नसल्यामुळे आणि खाण्यापिण्याची आबाळ झाल्यामुळे ती 4 महिन्यात होत्याची नव्हती झाली. खरं कारण होतं वसंताची होत असलेली अधोगती. घेतलेली शेती गेली होती. वडिलोपार्जित शेतीची सुद्धा वसंतानं वाट लावली होती. गावातले लोक काही बाई कुचकं बोलत होते. फक्त राहिलं होतं ते घर. घर चांगलं असलं तर घरातल्या व्यक्तींना अन्न लागतंच. 3 अपत्य, नवरा बायको आणि लोचना या 6 व्यक्तींचं पोट भरणं ही साधारण बाब नव्हती. काही काळातच वसंता मातृपितृ छत्राला पोरका झाला. त्याच्यावर धाक असणारी दोन्हीही माणसं गेली. त्यामुळे तो मोकाट सुटला. त्याने अक्षरशः चव सोडली. आता तो पहाटेच उठून हातभट्टीची बाटली लावायचा. त्याचा दिवस दारूच्या घोटानं उगवायचा तर रात्र दारूच्या घोट्यानं संपायची. दारूच्या पैशासाठी मुक्ताचा छळही कमी होत नव्हता. तिच्या अंगावरचे दागिने सुद्धा त्यांनी ठेवले नव्हते. एवढंच काय, घरातली तांब्या पितळीची भांडी ती सुद्धा त्यांनी विकून टाकली होती. वसंताच्या या वागण्यानं मुक्ता त्याच्यावर चिडायची, खवळून उठायची. पण उपयोग काय? आता वसंता सुधारण्याच्या पलीकडे गेला होता. खाजगी सावकारांचं देणंही त्यांच्या क्षमतेच्या बाहेर गेलं होतं. सावकार लोक सकाळ संध्याकाळ घरी यायचे. आज देतो, उद्या देतो असं काहीतरी सांगून वसंता वेळ मारून न्यायचा. मुक्ता नवऱ्याची बाजू घेऊन त्यांना कसं बसं वाटेला लावायची. पण ते तरी किती दिवस गप्प बसणार? वसंता मुद्दलही देत नव्हता आणि व्याजसुद्धा. काही सावकार वसंताच्या घरासमोर ठिय्या मांडायचे. पण मोकळं भांडं कितीही आपटलं तरी उपयोग काय? वसंताचं घर धुवून गेलं होतं. राहता राहिलं ते फक्त घर. इतकं मोठं घर, पण घरात आता कुठल्याही मोठ्या वस्तू राहिलेल्या नव्हत्या. एक एक करत वसंतानं त्यांची वाट लावली होती. सावकारांचं व्याज चक्रवाढ पद्धतीनं दिवसेंदिवस वाढत होतं. मुक्ता काम करून कसं तरी पोरांची पोटं भरायची. पण नवऱ्यानं केलेल्या कर्जाचं काय ते वाढत होतं. हे मुक्ते पैसे दे. वसंता एक दिवस डुलत डुलत घरी आला. अंगावर कपडेसुद्धा व्यवस्थित राहिले नव्हते. पायात चपलांचा पत्ता नव्हता. आता कुठलं पैसे देऊ तुम्हासनी? कुठलं म्हणजे आहेत की तुझ्याकडं? काल पगार झालाय, काय केलं सगळं? अहो घरात सामान भरलं. पोरासनीच्या पोटात काय दगडं भरू? अशी का बोलते ग पारखेवाने? असं घराला भिकलं लावल्या तुमच्या काय पाया पडायचं काय? अगं माझी लग्नाची बायको आहे तू. आपल्या देवासारख्या नवऱ्याला असं टाकून बोलतोय. नवरा देवासारखा असतोय, काय वाटतं भेटतं का नाही? अहो तुम्हासनी कोण म्हणन देवासारखा? पार जिमनीची आणि संसाराची वाट लावली. जनाची नाही तर मानाची तरी लाज बाळगा की जरा. देवावानी बाण, लक्ष्मीवानी आय हाय खाऊन मेली तुमच्या या पिदुडीपानामुळं. मुक्ताच्या तोंडून प्रत्येक शब्द लाभारसाप्रमाणे बाहेर पडत होता. मुक्ताची सहनशीलता संपत चालली होती. असलं वाईट वांगाळ बोलायचं नाही. तुला काय कमी पडलं सांग? आज पाव तर तुला राणीवाणी ठेवली म्या. राणीवाणी? अभिकारीन परवडली. रात दिन लोकांच्या शेतात काम करते मी. काय काळजी आहे का तुम्हासने आमची? 24 तास ढोसताय बायकोच्या जीवाव आणि म्हणताय राणीवाणी ठेवतोय. तोंड बघा आरशात. म्हण राणीवाणी. लय बोलायला लागली. सोड चिठ्ठीच देतो तुला. द्या की सोड चिठ्ठी. तेवढंच राहिलं आता. या बाळराजांना घेते जाते भीक मागायला. असं म्हणून मुक्ता ढसा ढसा रडायला लागली. भीक मागायची येळ नाही आली अजून. माहेरला जा, तुझ्या बापाकडे जाऊन राहा. काय तोंड आहे का शेतखान आहे? माहेरात आता माझं काय काम राहिलं हो? ही लेकरं घेऊन तिथं कशी जाणार बी? काय म्हणतील मला तिथं? म्या कशाला जाती? इथंच राहीन पडून तुमच्या दारात, पण माहेरला म्हणून जाणार नाही.
मग काय करणार तू? अहो आता तरी दारू सोडा. लेकरं शाळेत जातात, त्यांची शिक्षण लग्न याची जरा तर काळजी आहे का तुम्हासने? तू आहेस की काळजी करणारे. असं म्हणत वसंता पुन्हा दारूच्या गुत्त्याकडे वळाला. मुक्ता आपल्या नशिबाला दोष देत कामावर निघाली. वसंतानं प्रचंड रक्कम उचलल्यानं सावकार मंडळी त्याची पाठ सोडत नव्हती. एक दिवस शहा सावकार घरी आला आणि मुक्ताला विचारायला लागला, कुठं गेले वसंतराव? नाहीत, बाहेर गेल्यात. गेलाय कुठं? बाई, वर्ष 1.5 वर्ष झालं त्यांनी माझा एक पैसा नाही दिला. किती घेतल्यात व? अगं 2 वर्षापूर्वी पोराचं नवस फेडायचं म्हणून 20,000 माझ्याकडनं उचलले आहेत. 5-6 महिने व्याज दिल्यासारखं केलं, नंतर आलाच नाही. पण समजा मिळून किती देणं आहे? सावकारानं वही काढली. वहीतला आकडा बघत म्हणाला, ताई फक्त याज 30,000 झाले, अजून मुदलाला हात बी नाही लागला. काय म्हणताय? मुद्दल 20,000 आणि याज 30,000? हा पहिलं 5-6 महिने याज दिलाय म्हणता ना, ते वजा केलं का नाही? वजा करून सांगतोय, वही बघा. असं म्हणून त्यांनी वही तिच्या डोळ्यासमोर धरली. वहीतली आकडेवारी बघून ती चक्रावून गेली. ठीक आहे भाऊ, उद्या सकाळी या, मी विचारते त्यासनी. विचारताय कशाला? काय आम्ही काय खोटं बोलतोय वय? पैसा हवा असलं की आमच्या पाय चाटत येतात आणि पैसे परत द्यायचे म्हणल्यावर आज या उद्या या. हा, बडबड करत सावकार निघून गेला. मुक्ताला काय करावं सुचेना. रोज एक सावकार यायचा, दाम मागायचा, काही बाई बोलायचा, जायचा. नवऱ्यानं भरपूर देणं केलं होतं. समाजात पत अशी राहिलीच नव्हती. एक एक करून अंगावरचे दागदागिने गेले होते. घरातले तांब्या पितळीची भांडीसुद्धा गेली होती. वसंताचं व्यसन इतकं पराकोटीला गेलं होतं की घरात काय आहे काय नाही याची त्याला फिकीरच नव्हती. बायको काम करायची, कच्च्या बच्च्यांसाठी थोडंफार धान्य आणि किराणा माल भरायची, त्यांची कशी तरी पोटं भरायची. वसंताही भूक लागली की यायचा आणि टोपल्यातली भाकरी घेऊन निर्लज्जपणे खायचा. वसंताचं जेवण राक्षसी असल्यामुळे काही काही वेळा मागे पोराबाळांना भाकरी मिळत नसायची, पण त्याला ना लाज ना खंत. मुक्ता कामावरनं आली की चिडायची, संतापायची, नवऱ्याला शिव्या घालायची, पण उपयोग काय? आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी तिची अवस्था. वसंता राजरोसपणे मुक्ताच्या रोजगाराचे पैसे तिचा डोळा चुकवून किंवा भांडून घ्यायचा आणि दारूचा गुत्ता गाठायचा. नीतिमत्तेची सगळी बंधनं त्यांनी तोडली होती. लाज लज्जा वाऱ्यावर सोडली होती. कसा का असेना आपला नवरा आहे, कुंकवाचा धनी आहे असं मानून मुक्ता तशाही अवस्थेत आपला पत्नी धर्म पाळत होती. वसंता जेवल्याशिवाय ती जेवत नसायची. अनेक वेळा ती त्याला जेवणासाठी शोधत गुत्त्यावर सुद्धा जायची. तिथली मद्यपी मंडळी आणि वातावरण बघून तिला किळस यायची. ते पिलेले चेहरे, त्यांची वखवकलेली नजर तिला नकोशी वाटायची. वसंता निर्लज्ज झाल्यामुळे मुक्ताला शिव्या देण्याची संधी त्या गुत्त्यातही सोडत नव्हता. तिथंच कधीकधी दोघांचं तुतुमिमी व्हायचं. एकदा ती वसंताला शोधायला गुत्त्यावर गेली. तिथे दोघांचं तुतुमिमी सुरू झालं. काय काय इकडं कशाला आली? अहो तुम्ही काय करताय बघा याले. जा घरी, तू येण्याजोगं हे ठिकाण नाही. एवढं कळतंय तर ढोसायची कशाला? सकाळ सांच्याला ढोसायला पाहिजे. सगळा पैसा हिथं उडवताय. त्या पोरसनी काय खायला घालू? कुठं फेड चालू पाप? एकाला 3 लेकरं आहेत आपल्याला, ह्याची तरी जाण ठेवा की. काम धाम करत नाही, 24 तास पिताई निसतं. गप गुमान बसून तरी खात जावा. असं वागल्यावर कसं व्हायचं आपलं? अगं घरी जा म्हणतोय ना तुला. दारूच्या गुत्त्यावर बायकाने यायची आपल्या खानदानाची रीत नाही. लय आलो मोठा खानदानी. घरात नाही दाना हवालदार म्हणा. खानदानी माणसं बायकोला रोजगाराला नाही पाठवत तुमच्यावानी. हा त्यांचा वाद ऐकून तिथे जमलेले मद्यपी हसायचे, टिंगल उडवायचे. अरे बाबांनो, तुम्हाला हसायला काय झालं रे? आमचं इकडं नशीब फाटलं आणि तुम्ही का हसताय? हसा हसा, एक दिवस तुमच्यावर दुनिया हसल. आमचंच नाणं खोटं आहे. तुम्हासनी दोष देऊन काय उपयोग? हसा बाबांनो, हसा, चांगलं खळखळून हसा. अहो ताई, आम्ही काय तुम्हासनी हसत नाव. हे आमच्यात चाललंय, तुम्ही का बळच अंगावर ओढून घेताय? मला कळतंय की तुम्ही कोणाला हसताय. येडी बिडी समजता काय मला? हे बघा ताई, तुम्ही आमच्या बहिणीवानी. हे भांडण तंटा या ठिकाणी शोभत नाही हो. दुसरा मद्यपी लुडकत लुडकत पुढे यायला लागला. दमानं पडचाल बिडचाल. काय देवळ बिवळ आहे काय? लय आलं आबरू आलं. अरे तुम्ही तर माझ्या नवऱ्याला सवय लावली प्यायची. आता हे बघा पंचायत आहे का? आम्ही काय तुमच्या नवऱ्याला घरी आवतन द्यायला येतो का? थोडं तुमच्या नवऱ्याला पाजायला आमच्याकडं काय पैसा उतू चाललाय का? इथं आम्ही गिन्नीला महाग झालो आणि तुम्ही चक्क आमच्या गरीबावर आरोप करताय.
आपला नवरा ठेवा की ताब्यात. दुसऱ्या मद्यपीनं हे अडखळत अडखळत उत्तर दिल्यावर पुन्हा सगळे हसायला लागले. मुक्ता रागानं फणफणायला लागली. यांच्यापुढे काय बोलावं हे तिला सुचेना. ओ बाई, उगा इथं भांडणं करून आमचा मूड कशाला खराब करता राव. आत्ता घरनं बायको संकट भांडण करून आलो. इथं काहीतरी शांतता असेल म्हणून 4 गोट ढकलायला आलो, तर तुम्ही इथं बडबड करायला लागला राव. हा, घरी बायको बरोबर भांडण, इथं हे भांडण ऐकायची वेळ आली राव. आता आम्ही जाऊ तरी कुठं. बायको भांडती म्हणजे तुमच्या चांगल्यासाठीच ना. आता मला सांगा, माझा नवरा रोज ढोसतो, मग मी भांडू नाही तर काय त्याची पूजा करू? ओ ताई, तुम्ही जावा ना घरी. उगा हेतं येऊन वाद घालण्यात मतलब नाही हो. हे ठिकाण चांगलं नाही आहे. बाया माणसानी तर हिथं येऊ बी नाही. जावा जावा ताई, मी वसंताला पाठवतो. तुम्ही माझ्या बहिणीसारखे. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुम्ही जावा. गुत्ते मालक पुढे आला आणि त्याने मुक्ताला विनंती केली. पण इतकी बडबड करूनही वसंता जागचा हल्ला नाही. दारूच्या धुंदीनं त्याला बधीर करून टाकलेलं होतं.